नमस्कार, आगळी वेगळी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण मस्त चमचमीत चटकदार तो आणि झटपट बनवून तयार होते अगदी मोजक्या साहित्यात मस्त अशी लाजवाब ही भाजी बनवून तयार होते। तवंगही खूप छान येतो आणि चवीला तर एक नंबर लागते। तर तुमची ही मटारची रस्सा भाजी छान ही अशीच यावी आणि झटपट बनवून तयार व्हावी। तर त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे, अजिबात कुठेही स्किप करून बघू नका। चला तर मग पटकन आपण या रेसिपीकडे वळूया। पण तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राइब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा। मटार रिलेटेड बऱ्याच रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते, तुम्ही जाऊन नक्की तिथं बघा। चला तर मग मस्त अशी चमचमीत लाजवाब चटकदार मटारची रस्सा भाजी बनवायला सुरुवात करू। सगळ्यात आधी इथे मी गॅसवर पातेल्यामध्ये 1 ग्लास पाणी उकळायला ठेवलं होतं। तुम्ही बघू शकता पाणी छान असं उकळायला लागलं। आता इथे माझ्याकडे 1 वाटी फ्रेश मटार घेतली। सर्वप्रथम मी ते सोलून घेतले, नंतर स्वच्छ पाण्याने धुवून घेतले। मटारचे दाणे सुद्धा बघू शकता तुम्ही मस्त असे कोवळे आहे आणि एकदम असा फ्रेश आहे। तर हा मटार आता या पाण्यामध्ये घालून घ्यायचा। ही प्रोसेस करणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून आपण मटारची भाजी करायला घेऊ मटारला असा सुरकुत्या पडणार नाही, नाहीतर शिजवत्या वेळेस आपण मटार भाजीमध्ये घातला तर त्याला असा सुरकुत्या पडतात। आता यामध्ये आपल्याला साखर घालायची अगदी किंचित आणि थोडंसं चवीप्रमाणे अगदी किंचित मीठ घालायचं। गॅस मंद आचेवर ठेवायचा। आता झाकण न ठेवता आपल्याला हा मटार व्यवस्थित असा 6 ते 7 मिनिटं खडखडून शिजून घ्यायचा आहे। आता इथे तुम्ही बघू शकता मटार छान असा खडखडून मी शिजून घेतला आहे। 6 ते 7 मिनिटं झाले आहे। आता हे पातेलं आपण बाजूला ठेवून देऊया। गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे। यामध्ये आपल्याला शेंगदाणे घ्यायचे। तर बघा 2 चमचे इथं शेंगदाणे घेतले, याला हलकेसे भाजून घेऊया। आपण एकदा सगळं साहित्य बघून घेऊया। 2 चमचे किसलेलं खोबरं, 1 चमचा धनेपूड, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा जिरे, 1 चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा हळद, 1 मोठ्या आकारामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा आहे आणि एक अगदी छोटंसं बारीक चिरून घेतलेलं टोमॅटो, 5 ते 6 लसूण पाकळ्या आणि 5 ते 6 कढीपत्त्याची पानं। बघा इथं शेंगदाणे छान असे भाजले आहे। तर यामध्ये आपल्याला किसलेलं खोबरं घालायचं आणि लसूण पाकळ्या एखाद मिनिटभर हे भाजून घेऊया। बघा मी मस्त 1-2 मिनिटासाठी हे लसूण आणि खोबरं परतून घेतलं। आता डायरेक्ट मिक्सरच्या भांड्यात हे मिश्रण काढून घ्यायचं आणि थंड झाल्यावर मस्तपैकी याची अशी पोट करून घ्यायची। बघा इथे गॅसवर त्याच कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करायला ठेवलं होतं। आता यामध्ये आपल्याला 1 चमचा जिरे घालून घ्यायचं। जिरं व्यवस्थित असं फुलवून घ्यायचं आहे। जिरं छान असं फुललं आहे। यामध्ये आता आपल्याला कढीपत्त्याचे पानं घालून घ्यायचे। आता यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालायचा आणि कांदा व्यवस्थित हा सोनेरी रंगावर मस्तपैकी असा खमंग परतून घ्यायचा। मस्त इथं कांदा सोनेरी रंगावर परतून घेतला आहे। आता यामध्ये जाईल टोमॅटो। आता यामध्येच आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। तर लक्षात ठेवा मीठ हे बेटानंच घाला, कारण आपण जेव्हा मटार शिजायला घातला त्यामध्ये मीठ घातलेलं आहे, त्यामुळे मीठ हे बेटानंच घालायचं। आता टोमॅटो हा हलकासा परतून घेऊया। टोमॅटो मस्त असा मऊ शिजेपर्यंत आपण परतून घेऊया। मस्त इथे टोमॅटो एकदम असा मऊ झाला आहे। आता यामध्ये आपण बघा जो मसाला वाटून घेतला तो घालून घेऊया आणि 2 ते 3 मिनिटं व्यवस्थित तेलामध्ये हा परतून घेऊया। बघा हा मसाला मी तेलामध्ये 2 ते 3 मिनिटं व्यवस्थित असा परतून घेतला। आता यामध्ये लाल तिखट, गरम मसाला, हळद, धनेपूड, आता हे सगळे मसाले एकजीव करून 3 ते 4 मिनिटं आणखी मसाले हे परतून घ्यायचे आहे। बघा 3 ते 4 मिनिटं हा मसाला व्यवस्थित मी खमंग असा परतून घेतला आणि याला तेलसुद्धा व्यवस्थित असं सुटलं आहे। आता यामध्ये आपल्याला शिजवलेला मटार पाण्यासकट घालायचा आहे आणि तुम्ही बघू शकता हा मटार देखील व्यवस्थित असा शिजलेला आहे। बघा आता आपल्याला या भाजीमध्ये जास्त शिजवायची गरज नाही, तर हा पाण्यासकट घालून घ्यायचा। आता आणखी यामध्ये मी थोडं पाणी घालून घेते। तर इथं मी अर्धा ग्लास इतकं पाणी घालून घेतलं आहे।
तुम्हाला ही भाजी कितपत अशी सरसरीत हवी आणि कितपत दाटसर, त्यानुसार पाण्याचं प्रमाण कमी जास्त करून तुम्ही घेऊ शकता. आणि बघा काय सुरेख रंग आला आहे. एकदा व्यवस्थित ही भाजी मिसळून घ्यायची. गॅस मंद आचेवरच ठेवून आपल्याला आता 5-6 मिनटं ही भाजी व्यवस्थित अशी शिजवून घ्यायची आहे. मटार शिजवायची काहीच गरज नाही. मटार शिजलेलं आहे. फक्त 5-6 मिनटं छान ही खडखडून अशी शिजून घ्यायची. आणि बघा इथे 5 ते 6 मिनटं ही भाजी मी छान अशी खळखळून शिजून घेतली आहे. तुम्ही बघू शकता मस्त याला सुगंधही आपलातून येत आहे. तुम्ही बघू शकता याची कन्सिस्टन्सी, रंग आणि टेक्स्चर क्या बात आहे. आणि मस्त चमचमीत इथं मटारची रस्सा भाजी बनवून तयार आहे. अगदी मोजक्या साहित्यात आणि झटपट होणारी ही चमचमीत भाजी बनवून इथं तयार आहे. तर गॅस करूया बंद. तर बघा तुम्ही याचा तवंग बघू शकता. रंग, टेक्स्चर, कन्सिस्टन्सी परफेक्ट प्रमाणात आली आहे. आता इथं ही चमचमीत आपली मटारची रस्सा भाजी बनवून तयार आहे. तर तुम्ही ही भाजी भात, भाकरी, पोळी कशासोबतसुद्धा खाऊ शकता. चवीला खूप छान लागते आणि मस्त अशी चमचमीत बनवून तयार होते. तुम्हीसुद्धा एकदा ही नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला ही रेसिपी खूप आवडणार आहे. आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की रेसिपी कशी झाली ते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा. जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा. तसेच आगळी-वेगळी रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा. ज्याने काही मी छान छान रेसिपी अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल. आज वेळात वेळ काढून तुम्ही सगळ्यांनी ही रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. अशी छान छान रेसिपी तुम्हीसुद्धा बनवून खात जा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.